बुधवार दिनांक 22 जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने दिवसभर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले। यावेळी तालुक्याचे आमदार माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील एकीकडे हसू आणि एकीकडे आसू असा क्षण असल्याची भावना शहरातील भैरवनाथ सोसायटी येथे अजितदादा यांच्या आठवणी सदैव जिवंत ठेवण्या हेतू एक स्तंभ उभारण्यात आला असून त्याचा लोकार्पण सोहळा यावेळी पार पाडण्यात आला। देवगिरी ते देवराई या अभियानाची सुरुवात देखील यावेळी करण्यात आली। हरित महाराष्ट्राचा नवा संकल्प या अभियानात सिन्नर नगर परिषदेतील सर्व नगरसेवक नगरसेविका यांसह भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे, जयंतबाबू आव्हाड, राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले व स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। SN न्यूजसाठी सुजल शितोळे। महाराष्ट्राचे अभ्यासू असं नेतृत्व या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही जर बघितलं तर अतिशय दूरदृष्टिकोन ठेवून या भारत देशामध्ये महाराष्ट्र सगळ्या बाबीमध्ये कसा आघाडीवर राहील हे राज्य असा अतिशय चांगला दूरदृष्टीचा दृष्टिकोन ठेवून कर्तृत्ववान काम करणारे मुख्यमंत्री म्हणून जर कोणाचं नाव घ्यायचं तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं घ्यावं लागेल। आणि उद्योग व्यवसाय असेल, शेती असेल, सहकार असेल, शैक्षणिक बाब असेल, सर्व बाबींना अतिशय सखोल ज्ञान असलेलं नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब। आणि अशा या मुख्यमंत्री आज 22 जुलै हा एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस म्हणून साजरा होतोय आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातल्या जनतेचं दुर्दैव की दुसरे नेते, एक खंबीर नेते ज्यांच्याकडे विकासाची अतिशय दूरदृष्टी असलेले नेते सन्माननीय कैलासवासी अजितदादा पवार यांची आज जयंती साजरी करावी लागते। हा अतिशय आजचा तसा दिवस एका बाजूला दुग्ध शर्करा योग म्हणावाचा आणि एका बाजूला महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव की आज अजितदादांची जयंती साजरी करावी लागते। या दादांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो। दादा एक कर्तृत्ववान, निष्ठावान आणि अतिशय कार्यतत्पर माणूस, सकाळी 6 वाजता कार्यकर्त्यांना भेटणारा माणूस, रात्री 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत कायम पक्षाचं काम, उपमुख्यमंत्री म्हणून काम आणि सकाळीच कार्यकर्त्यांना 6 वाजता भेटून दिवसभराचा दौरा, असं दादांचं दररोजचं डेली असं वर्किंग होतं। प्रचंड दादांचा ही घोडदौड होती महाराष्ट्राच्या सगळ्या एक महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी दादांचं फार मोठं योगदान आहे, ते कुणीही महाराष्ट्रीयन माणूस विसरू शकत नाही। आणि आज आपले दुसरे नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, एक दूरदृष्टी असणारा, एक वेगळं विजन असलेला, एक नवा दृष्टिकोन असलेला, महाराष्ट्राच्या विकासामध्ये जास्तीत जास्त तंत्रज्ञान आणून महाराष्ट्र विकासाभिमुख कसा येईल, मग ते रस्ते दळणवळणाचे साधनं असेल, इंटरनेटचे साधनं असेल, जे जे काय असतील हे सगळे साधनं अद्ययावत करून राज्याला सुसंपन्न करण्यासाठी जलसंधारणाचे काम असू किंवा नदी जोड प्रकल्प असू, या सगळ्याच कामामध्ये इतकंच नव्हे तर शेतकऱ्यांची व्यथा खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस 2014 मुख्यमंत्री असताना त्यावेळेसही शेतकऱ्याला कर्जमाफी दिली आणि आताही त्यांनी कर्जमाफी दिली। इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडनं जे वीज बिल आकारलं जातं त्याची थकीत कर्ज जवळजवळ 48,000 कोटी रुपये होते, ते 48,000 कोटी रुपये हे देवेंद्रजींनी माफ केलेले, शेतकऱ्यांना हा फार मोठा दिलासा दिलेला आहे। असे लोकाभिमुख, जनताभिमुख नेत्यांचा आजचा जन्मदिवस, हा त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।